नमस्कार. तर उपवासाचा हा पदार्थ बनवण्यासाठी इथे मी कढईमध्ये 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे. तर साबुदाणा आपल्याला छान 2 ते 3 मिनिटं गरम करून घ्यायचा आहे. साबुदाणा गरम केल्यामुळे जर साबुदाण्यामध्ये कोणतं मॉइश्चर असेल, ओलावा असेल, तर तो निघून जातो आणि आपल्याला हा साबुदाणा नंतर बारीक करून घ्यायचा आहे. तर त्याची पूड व्हायलाही छान मदत होते. तर आपण 2 ते 3 मिनिटं सतत हलवत हा साबुदाणा छान गरम करून घेणार आहोत. हाताला हा जास्त भाजत नाही आहे. तर गॅसची फ्लेम बंद करून हा थंड करून घ्यायचा आणि हा व्यवस्थित थंड झाला की मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हा व्यवस्थित बारीक करून घेणार आहोत. याची मी दरदरीत अशी पूड करून घेतलेली आहे. आता यामध्ये मी एक उकडलेला बटाटा छान खिसून घालणार आहे. तर मी बटाटाही ऑलरेडी उकडून ठेवलेला होता. तर तो उकडलेला बटाटा आपण यामध्ये घालून घेणार आहोत. बटाटा उकडलेला घातल्यामुळे आपल्या या पदार्थाला अजूनच छान चव येणार आहे. तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही 1 किंवा 2 बटाटे घालू शकता. 1 वाटीसाठी एक मध्यम आकाराचा बटाटा पुरेसा आहे. आता मी इथे हिरवी मिरची छान बारीक चिरून घेतलेली आहे, ती घालणार आहे. जर तुमच्याकडे जिरी चालत असतील तर जिरी, हिरवी मिरची आणि मिठाची छान बारीक पेस्ट करून घातली तरीही चालेल. आता हा बटाटा आणि साबुदाण्याचं जे पीठ आहे ते मिरचीसोबत आपण छान एकजीव करून घेणार आहोत. तर आता तुमच्याकडे जर कोथिंबीर चालत असेल, आलंही चालत असेल उपवासासाठी तर तुम्ही तेही घालू शकता. आता थोडं थोडं पाणी घालून आपण याचा एक छान घट्टसर असा गोळा मळून घेणार आहोत. तर थोडं थोडं पाणी घालत मी हा छान घट्टसर असा गोळा मळून घेते. आता साबुदाणा तुमचा कसा आहे त्यावरती तुम्हाला किती पाणी लागतंय त्याचा अंदाजा ठरू शकतो. पण साधारण अर्धी वाटी पाणी याला पुरेसं झालेलं आहे. तर आता हा गोळा आपण छान मळून घेतलेला आहे. तर आता हा गोळा आपण एका साईडला झाकून ठेवणार आहोत. एक 5 ते 10 मिनिटं रेस्ट करायला ठेवणार आहोत. आता आपल्याला मळलेलं पीठ भिजतंय तोपर्यंत आपण एक चटणीची रेसिपी करणार आहोत. तर इथे मिक्सर जारमध्ये मी 1 वाटी बारीक चिरलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे. याऐवजी तुमच्याकडे ओलं खोबरं असेल तर ते वापरलं तरीही चालेल. यामध्ये एका हिरव्या मिरचीचे मी असे तुकडे करून घेतलेले आहेत, ते घालणार आहोत. सोबतच यामध्ये आपण थोडासा दाण्याचा कूट घालणार आहोत. शेंगदाणे मी भाजून घेतलेले होते आणि त्याचा कूट आहे तो वापरलेला आहे. त्याऐवजी तुम्ही भाजलेले शेंगदाणे वापरले तरीही चालतील. चवीनुसार आपण यामध्ये मीठ घालणार आहोत आणि आपली चटणी सुंदर कलरमध्ये यावी यासाठी मी इथे एक बेडगी मिरचीचा वापर केलेला आहे. तर बेडगी मिरची मी चिरून टाकलेली आहे. सोबतच 1 वाटी मी यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि आता आपण हे सर्व मिक्सरला फिरवून घेणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता याला सुंदर असा कलर आलेला आहे आणि चटणी आपली छान तयार झालेली आहे. तुम्हाला किती घट्टसर, किती पातळ हवी त्यानुसार तुम्ही चटणीची कन्सिस्टन्सी ठेवू शकता. तर आता चटणी साईडला ठेवूयात. तोपर्यंत आपलं पीठही छान भिजलेलं आहे. तर आता याचे आपण छान गोळे करून घेणार आहोत. जर तुम्ही बटाट्याचा जास्त वापर केला तर पीठ अजून छान मऊसूद भिजतं. तर पिठाचे छान गोळे बनवून घेतलेले आहेत. आता पोळपाटाला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि हा गोळा अलगद लाटून घ्यायचा. तर इथे आपण बटाट्याचे आणि साबुदाण्याचे मिक्स असे मस्त थालीपीठ बनवत आहोत. तुम्ही याला थालीपीठ म्हणू शकता किंवा साबुदाण्याचा मस्त पराठाही म्हणू शकता. तर आता हा गोळा थोडासा चिकट असतो. तर अलगद हाताने उचलून आपण आलटून पालटून हा छान असा गोल लाटून घेणार आहोत. याच्या कडा थोड्याशा चिरटल्या जातात तर व्यवस्थित लाटून घ्यायच्या. हाताने तुम्ही या कडाही ॲडजस्ट करू शकता किंवा सगळा गोळा लाटून झाल्यानंतर चक्क तुम्ही वाटीने याला छान असं गोल आकारात कट करून घेतलं तरीही चालेल. तर आपलं थालीपीठ किंवा पराठा छान लाटून झाला आहे. तर आता एका साईडला मी तवा गरम करायला ठेवलेला आहे. तवा छान गरम झाला की यावरती आपण थोडंसं तूप घालणार आहोत. तूप किंवा तेलाचा वापर तुम्ही आवडीनुसार करू शकता. हे थोडंसं तव्यावरती व्यवस्थित पसरून घ्यायचं आणि आता यामध्ये तयार केलेला जो आपला हा थालीपीठ किंवा पराठा आहे तो घालून घ्यायचा. आपल्याला हे थालीपीठ किंवा जो पराठा तुम्ही याला म्हणू शकता ते छानपैकी या तुपावरती खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. दुसऱ्या साईडनेही छान पलटून घेऊयात आणि आता याला आपण वरून तूप लावून घेणार आहोत. तूप जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तूप लावू शकता किंवा तेलाचा वापरही करू शकता. तर दोन्ही साईडनेही आपण छान याला तूप लावून घेणार आहोत. दोन्ही साईडने आपल्याला हा जो पराठा आहे तो छान खरपूस असा भाजून घ्यायचा आहे. तर गॅसची फ्लेम आपण लोच ठेवणार आहोत आणि लो फ्लेमवरती आपण हा पराठा छान दाबत दाबत भाजून घेणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता याला छान असे स्पॉट उठायला लागलेले आहेत. तर मस्त असा आपला हा पराठा छान खरपूस असा भाजला गेलेला आहे. बटाटा असल्यामुळे हा भाजायला जास्त वेळ लागत नाही. आपण साबुदाणा छान बारीक करून घेतलेला होता
त्यामुळे मऊसूद असा हा पराठा बनतो. जितका तुम्ही जास्त बटाटा वापराल तेवढा छान असा हा मऊसूद पराठा बनतो. तर छान खरपूस असा भाजून झालेला आहे. तर मस्त झटपट बनणारे आपली ही पराठा आणि यासोबतच चमचमीत अशा चटणीची रेसिपी तयार झालेली आहे. असा हा बटाटा आणि साबुदाण्याचा पराठा तुम्ही दह्यासोबतही खाऊ शकता किंवा तयार केलेल्या चटणीसोबतही खाऊ शकता. तर आज वर्षाची पहिली चतुर्थी आहे आणि मस्त अंगारकी चतुर्थीचा योग आलेला आहे. तर या चतुर्थीच्या दिवशी तुम्हीही असा साबुदाण्याचा पराठा बनवून पहा. कसा झालेला मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत याची लिंक जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जवळचे बेल आयकॉनही दाबा. त्याने माझ्या चॅनलवरच्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. तर पुन्हा भेटू अशीच एक झटपट बनणारी रेसिपी घेऊन. तोपर्यंत थँक्यू आणि तुम्हा सर्वांना या अंगारकी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा.